भरधाव वेगात असलेल्या ट्रकनं पाठीमागून जोरात ठोकरल्यानं एकामागून एक 5 वाहनं एकमेकांना धडकली। या अपघातात 3 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी विकासवाडी दरम्यान शनिवारी ही दुर्घटना घडली। या प्रकरणी कार चालकानं ट्रक चालकाच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेनं भरधाव वेगात चाललेल्या ट्रकनं कारला पाठीमागून जोरात धडक दिली। त्यामुळे ही कार समोरील बोलेरो जीपवर जाऊन आदळली, तर बोलेरो जीप समोरील कारला जाऊन धडकली। एकूण 5 वाहनं पाठीमागून एकमेकाला धडकली। या अपघातात हुंडाई क्रेटा, बोलेरो जीप आणि एका कारचं मोठं नुकसान झालंय। शनिवारी दुपारी 12:30 वाजता लक्ष्मी टेकडी विकासवाडी दरम्यान ही घटना घडली। या प्रकरणी हरिप्रीतम राजन सिंग यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी वाळवा तालुक्यातील कोरेगाव इथला ट्रक चालक नामदेव गोविंद पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। अपघातातील इतर 3 वाहन चालकांनी आपसात तडजोड करून वाहनं परस्पर दुरुस्तीसाठी नेली।